नमस्कार मित्रांनो, आज एक आगळा वेगळा ब्लॉग आपण बघणार आहोत। आज या ठिकाणी मी आलोय पुण्यामध्ये आणि पुण्यातल्या सोमेश्वर मंदिराच्या इथं। सोमेश्वर मंदिर अतिशय सुंदर आणि पुरातन असं मंदिर आहे आणि हे मंदिर बघितल्यानंतर खरोखरच एक भक्तिभावामध्ये आपण रममान होतो। आणि एवढंच नव्हे तर याच मंदिराच्या बाजूला, सोमेश्वर मंदिराच्या बाजूला अतिशय सुंदर अशा आपल्या ग्राम संस्कृतीचं दर्शन आपल्याला इथं बघायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी ग्राम संस्कृती मांडण्यात आलेली आहे। खरोखरच आज जर आपण बघितलं तर आपलं आजचं हे युग हे कॉम्प्युटरचं युग आहे। आज आपण AI कडे वळलेलो आहोत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे वळलेलो आहोत, परंतु यासोबतच आपल्या या विद्यार्थ्यांना, या मुलांना, या भारताच्या भविष्याला आपल्या या ग्राम संस्कृतीचा विसर पडू नये आणि यासाठी हे जे उद्यान आहे हे अतिशय महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावताना या ठिकाणी दिसणार आहे। की निश्चितच आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या उद्यानाला एकदा तरी भेट दिली पाहिजे, कारण असं उत्कृष्ट विलोभनीय असं दृश्य आपल्याला बघायला क्वचितच मिळणार आहे। आणि विशेष म्हणजे आपल्या मुंबई शहरापासून आणि आपल्या या जवळपासच्या शहरांपासून अतिशय हाकेच्या अंतरावर असलेलं आपलं पुणे शहर, संस्कृतीचं देणं असलेलं पुणे शहर, आणि या पुणे शहरामध्ये हा कलेचा ठेवा आपल्याला बघायला मिळतोय। कला ही माणसाच्या जीवनाचं चित्ररूप दाखवण्याचं काम करतं। या ठिकाणी शिल्पाकृतीच्या माध्यमातून ही संपूर्ण ग्रामीण भागातील संस्कृती ही मांडण्यात आलेली आहे। अतिशय उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। मग काय बघायची ही आपली निसर्गरम्य आणि मनोहरी अशी आपली ग्रामीण संस्कृती। चला तर मग बघा, सुरुवातीलाच प्रवेशद्वारावर आपल्याला महाराष्ट्रीयन पद्धतीने नमस्कार करून आपलं स्वागत करण्यासाठी आपला महाराष्ट्रीयन माणूस फेटा बांधून या ठिकाणी आपलं स्वागत करताना आपल्याला दिसतोय। चला तर आपण आता प्रवेश करूया। प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच अशा प्रकारची आपल्या महाराष्ट्रातील संस्कृतीचं दर्शन, सण उत्सवांचं दर्शन, ग्रामीण भागातलं जीवन याआधी लोक कशा प्रकारे जगत होते, कशा प्रकारे व्यतीत करत होते, हे सर्व आपल्याला बघायला मिळणार आहे। तर मग काय, चला
आज विद्यार्थी आपल्याला या मोबाईलच्या जगामध्ये, ऑनलाईन शिक्षणाच्या जगामध्ये आपली जे खेळ आहेत हे खेळ आता विसरत चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे जी शारीरिक क्षमता आहे कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसते. खरोखरच जर विद्यार्थ्यांना आणून आपण ही सर्व खेळाची जी आपली संस्कृती आहे ही जर आपण दाखवली, जे जुने खेळ आपण खेळत होतो हे सर्व खेळ, मातीमधले खेळ या विद्यार्थ्यांना दाखवण्याची गरज आहे. त्याचा आनंद कसा घेतला गेला पाहिजे हे दाखवण्याची गरज आहे आणि हे सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय.
मित्रांनो, आपण आता हे संपूर्ण आपल्या ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे आपला सर्वांना ही खरोखरच खूप आवडलेलं असेल. खरोखरच हे विलोभनीय दृश्य जे आज आपल्याला बघायला दुरापास्त झालेलं आहे. अक्षरशः आपलं बघणं आपल्यासाठी ते आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा राहिलेलं नाही आहे आणि खरोखरच हे जपून ठेवण्याचं काम आपल्या या पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे. तर निश्चितच आपण आवर्जून या उद्यानाला भेट द्या, आपल्या शाळेतील सहल घेऊन या. पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या पाल्यांना सुद्धा घेऊन येऊन आपण दाखवावं, जेणेकरून निश्चितच आपली भारतीय संस्कृती, आपली ग्रामीण संस्कृतीची ओळख आपल्या पाल्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना होऊ द्या. आणि एवढंच नाही तर आपल्याला हा व्लॉग जर आवडला असेल तर आमच्या विनोद आर्ट स्टुडिओला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या कमेंटसुद्धा आवर्जून द्यायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढच्या आर्टच्या व्हिडिओमध्ये. असंख्य आर्टचे व्हिडिओ आपल्याला आपल्या या विनोद आर्ट स्टुडिओवर बघायला मिळतील. होम डेकोरचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आणि आवर्जून या विनोद आर्ट स्टुडिओला आपण भेट द्या. पुन्हा एकदा भेटूया.